नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीला बघतो की इकडे दोघंही खूप इमोशनल झालेले असतात, कारण नंदिनीने तो हार परत आणलेला असतो. त्यामुळे या जीवाला काहीच कळत नाही की काय करू, कशी तिची आभारी मानू. आणि इकडे नंदिनी म्हणते की ज्या माणसाने माझा आभाळ वाचवायला स्वतःचे पंख गहाण ठेवतो त्याच्यासाठी तर मी इतकं करू शकते ना. नंदिनी म्हणते की चला चला, सगळे वाट बघतायत खाली तुमची. आणि हा जीवा तिच्याकडे एकटक बघतच असतो. नंदिनी पुढे जात असते तेवढ्यात तिला जीवा मागून हात धरून ओढून घेतो. हा तिला ओढतो आणि तिच्याकडे इतका प्रेमाने बघतो आणि बघता बघता तिच्या फोरहेडला पण किस करायला जातो. आणि किस केल्यानंतर इकडे त्यांचं खूप खूप प्रेम वाढायला लागतं तिच्यावर. आणि तो तिला किस करायला जाणार तर तेवढ्यात तिथे काव्या येते आणि म्हणते की ताई. तेवढ्यात नंदिनी डोळ्यांना हात लावते आणि इकडे जीवा तिच्याकडे बघतच असतो. बिचारी काव्यालाच ऑकवर्ड फील होतं की बिचारी मध्येच आले आणि या दोघांना आवाज दिला. आणि त्यानंतर ती म्हणते की सॉरी, डोळ्यांना वगैरे म्हणजे डोळे झाकून वगैरे म्हणत असते. काव्या म्हणते की मी तुम्हाला बोलवायलाच आले होते. काव्या म्हणते की सगळे रेडी आहेत खाली. काव्या म्हणते की सगळी तयारी झाली आहेत, या. इकडे जीवाला काहीच माहित नसतं आणि म्हणून तो म्हणतो की कसली. इकडे सगळे जण खाली आलेले असतात. विक्रम काका म्हणतात की वाह क्या बात आहे. इकडे पाणीपुरी, मानेनी काकू पाणी हे सगळं घेऊन येत असतात आणि त्यांनी ते डायनिंग टेबलवर सगळं ठेवलेलं असतं आणि आनंदाचा दिवस असतो आज. सगळेजण आनंद सेलिब्रेट करत असतात. इकडे बाबा म्हणतात की याला म्हणतात अस्सल बेत. खरं सांगू का, ते म्हणतात की माझी मुलात ना माझे जिभेचे चोचले बरोबर पुरवत आहे. मानिनी काकू म्हणतात तुम्ही उगाच ना जास्त खुश होऊ नका, कारण पार्थने हा बेत फक्त त्याच्या बायकोसाठी केला आहे. विक्रम काका म्हणतात की हो. आणि पार्थ असतो आणि काव्याकडे बघतो. इकडे काव्या म्हणते की वा देशमुख, क्या बात आहे, जमलं की तुम्हाला. काव्या म्हणते की अहो हे सगळं बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. मस्त प्लॅनिंग केलंय तुम्ही, आय जस्ट बीट. हा पार्थ लगेच म्हणतो की आय लव्ह यू असं म्हणणारच आणि सगळ्यांकडे बघतो आणि तो स्वतःच थांबून घेतो. आणि इकडे बाबा म्हणतात काय रे, थांबलास का. तो यांच्या नादात पाणीपुरी खाऊन घेतो सुक्की. विक्रम काका म्हणतात की आई वडिलांना बघून काही लाज वाटली का काय तुला. विक्रम काका म्हणतात तुझ्या हक्काचीच बायको आहे, बोलून मोकळा हो, लव्ह यू. इकडे काव्या त्याला नकार असं देत असते. आणि इकडे दोघेही परत जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत असतात. आणि जीवाला कोणाच तरी फोन येतो असतो. तो म्हणतो 1 मिनिट आणि तो फोनवर बोलण्यासाठी मागे जातो आणि म्हणतो की हॅलो, मी केलंय तुम्हाला मेल, एकदा चेक करा ना प्लीज. आणि इकडे मानिनी काकू आणि विक्रम काका एकमेकांकडे बघतच असतात आणि त्यांना पण थोडंसं छान वाटत असतं. इकडे त्याचे बाबा म्हणतात का रे जीवा, बाद झालं, उरलेलं काम उद्या कर. हा जीवा म्हणतो की मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल बॅक करतो, थँक्यू. बाबा म्हणतात देशमुख महिला मंडळ, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ही पाणीपुरी बनवतो आणि खायला घालतो. इकडे नंदिनी म्हणते की अरे वा. आणि इकडे हे बाबा म्हणतात अरे ओ दीदी तू देख रहे आहेत का. आणि सगळेजण त्यांच्या बोलण्यावर खूप हसतात. आणि म्हणती झालं, मी तुमची दीदी, कठीण हो बाई तुमचं. इकडे विक्रम दादा म्हणतात अरे फ्लो में हम बोल दिए, बोलो क्या बनाओ आपके लिए, पानीपुरी, शेवपुरी, हमारी प्यार की रगडापुरी. इकडे नंदिनी म्हणते का अरे वा बाबा, ठेलेवाला मस्त जमलाय तुम्हाला. मानिनी काकू म्हणतात की ही अशी नाटकं जमतातच त्यांना. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की उत्तम पाणीपुरी करू शकलेत ना ते बघूया. इकडे बाबा म्हणतात क्या हमको चैलेंज करोगी. इकडे बाबा म्हणतात काव्याजी, नंदिनीजी, हा हम इनको दिखाएंगे अपना जलवा. नंदिनी म्हणते की अरे बापरे. आणि इकडे ही काव्या फ्लो मध्ये पण बोलून जाते की विक्की का जलवा. आणि हे सगळेजण तिच्याकडे बघतात अरे मोठे, आणि तू विक्की काय म्हणते. मानिनी काकू सुद्धा म्हणतात अगे. काव्या म्हणते सॉरी ह काकू, मी गमतीत बोलले हा. मानिनी काकू म्हणतात की उगाच यांचं कौतुक करू नको, हा त्रास होतो त्याचा. इकडे पहिले विक्रम दादांनी मानिनी काकूंना घास म्हणजे पाणीपुरी भरवलेली असते आणि आता हे सगळेजण एकमेकांना म्हणजे पाणीपुरी स्वतःच खात असतात. त्यानंतर इकडे पार्थ पाणीपुरी भरतो आणि काव्याला देणार, तो परत स्वतःच खाऊन घेतो. मानिनी काकूने पाणीपुरी बनवलेली असते आणि ती पिहूला खाऊ घालत असते. नंदिनी पाणीपुरी भरवते आणि जीवा ती खात असतो. इकडे हे सगळेजण इकडे काव्या पाणीपुरी भरत असते आणि जीवा पार्थ त्याच्यामध्ये शेव वगैरे हे सगळं टाकत असतो आणि ही काव्या खाते आणि त्याला म्हणते की एकदम छान. इकडे नंदिनी आणि जीवा पाणीपुरी बनवतात आणि ते स्वतः एकमेकांना खाऊ घालण्यासाठी जातात.
खाऊ घालायला करतात. इकडे यांनी त्यांचं केलेलंच असतं आणि त्यांनी दोघांनी एकमेकांना म्हणजे जीवाने नंदिनीला आणि नंदिनी जीवाला पाणीपुरी यांच्याकडे बघून बघून भरवलेली असते की कोणी आम्हाला बघतायत की नाही. त्यानंतर इकडे मानिनी काकू म्हणतात की चला चला माझं पोट भरलंय बाबा. इकडे विक्रम दादा म्हणतात अय असं कसं भरलंय, अब 2-4 खाना पडेगा. आणि काकू म्हणतात अहो खरंच पुरे. इकडे विक्रम दादा म्हणतात अहो पुरे नाही पुरी खा. मानिनी काकू म्हणतात अहो काय हे भरलं तरी यांची इकडे कालवा कालव चाव चालूच असते. कारण आनंदच एवढा झालेला असतो की तो डबल सेलिब्रेट झालेला असं म्हणायला हरकत नाही. आणि पहिल्यासारखं वातावरण आता या घरामध्ये झालेलं आहे, त्यामुळे आता या आनंदाला मजाच नाही. परत विक्रम दादा मानिनी काकूंसाठी परत पाणीपुरी बनवतात आणि त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. आणि इकडे आता पार्थला काय आठवतं आणि म्हणतो की काव्या एक मिनिट, काव्या तुम्ही पाणीपुरीची स्पर्धात लावायचात ना. इकडे पार्थ म्हणतो मग आता कशाची वाट बघतायत. आणि इकडे विक्रम दादा म्हणतात हा बो जाने दो कॉम्पिटिशन. पार्थ म्हणतो की छोटे करायचा का मुकाबला. जीवा म्हणतो अरे नाही रे नको. हा जीवा म्हणतो काय रे उगाच आपण जिंकलो ना की नंदिनी रडेल. नंदिनी म्हणते की मी रडेल. जीवा म्हणतो हा. नंदिनी म्हणते की आता तर होऊनच जाऊ दे, आई तुम्हाला जर हरवलं ना तर मग बघा. इकडे विक्रम दादा शबाश. पार्थ म्हणतो की हे आम्ही जिंकल्यावर बोलून दाखवू असं. हा. इकडे नंदिनी म्हणते अरे. इकडे काव्या म्हणते की देशमुख बस झाली तुमची बडबड. काव्या म्हणते की तुम्ही एक गोष्ट विचारतायत, आम्ही देशमुखांच्या सुना व्हायच्या आधी मोहित्यांच्या मुली आहोत. देशमुखांच्या मुलांनी मोहित्यांच्या मुलींना चॅलेंज करू नये हा प्लीज. त्यावर पडाल. तेवढ्यात तिकडनं जीवा म्हणतो की हो का. आणि जीवा म्हणतो मग तर आता होऊनच जाऊ दे धिंगाणा. बघू ना देशमुखांची मुलं जिंकतायत की देशमुखांच्या सुना. इकडे बाबांचं तेच चालू असतं. अय शबाश. तिने म्हणते देशमुखांच्या सुना. इकडे भारत म्हणतो की होऊनच जाऊ दे जीवा तू इकडे अजाओ. हे दोघं अल्टीपल्टी. जीवा पार्थकडे जातो आणि ही काव्या नंदिनीकडे येते. आणि लगेच एवढं झाल्यानंतर मानिनी काकू म्हणतात की मी माझ्या मुलांच्या बाजूनी. पार्थ म्हणतो की आय लव्ह यू आई. आणि मग इकडे ह्या दोघी म्हणतात आई. आणि मग बाबा म्हणतात की मी माझ्या सुनांच्या बाजूने आहे. इकडे ही काव्या म्हणते की लव्ह यू काका. आणि हे दोघंही तिच्याकडे बघत असतात. आणि मानिनी काकू म्हणतात मेलांनो पटपट खा हा आपल्याला जिंकायचंय. आणि इकडे विक्रम दादा म्हणतात मानिनी तू चुकीच्या घोड्यांवर पैसे लावले. विक्रम दादा म्हणतात अरे माझ्या वाघिणी जिंकणार आहेत बघा. आणि इकडे यांची परत चावचाव सुरू होते, नाही आम्ही जिंकणार नाही आम्ही जिंक. इकडे विक्रम दादा या दोघींना पाणीपुरी बनवून देत असतात आणि त्या स्वतःच त्यांच्यासाठी बनवत पण असतात. पण कॉम्पिटिशन आहेत ना, मग सगळ्यात जास्त कोण खाणार त्याच्यामुळं 1 से भले 2 2 से भले 3 असं काहीसं झालेलं आहे. इकडे पण मानिनी काकू या दोघांना पाणीपुरी बनवून देत असतात. कधी जीवा पार्थला खाऊ घालतो, कधी पार्थ जीवाला खाऊ घालतो, कधी मानिनी या दोघांनाही खाऊ घालतात, भरवून देतात. असं काहीसं तेवढं चालू असतं. आणि तेवढा तिथे नंदिनीला फोन येतो. तिने 2-3 वेळा तो फोन कट केलेला असतो कारण कॉम्पिटिशन चालू आहेत ना, त्यामुळे ती त्या फोनकडे इग्नोर करते. आणि शेवटी मग ती 2दा-3दा आल्यानंतर आणि इकडे ही म्हणत असते की टाइम प्लीज. पण नंदिनीचं कोणी ऐकूनच घेत नाही. ते म्हणतात नाही तिला फोन आलेला असतो, तिने कट केलेला असतो म्हणून ती म्हणत असते. पण ती म्हणते की काव्या तू चालू ठेव हा, हो थांबू नको प्लीज. आणि मग ती फोन घेण्यासाठी बाहेर निघून जाते. आणि यांचं इकडं कॉम्पिटिशन चालूच असतं. काव्याला 1 घास भरो 2 घास भरो. इकडे काव्या म्हणते की काका या स्पीडने भरायचं आहे म्हणजे आपणच जिंकू. इकडे विक्रांत दादा म्हणता यस. इकडे पार्थ म्हणतो की आई स्पीड वाढव. आणि तोंडात ऑलरेडी त्याच्या पाणीपुरी असते. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात अरे अजून किती स्पीड वाढवू. इकडे पिहू म्हणते की देशमुख बॉय 60 पाणीपुरी आणि देशमुख वहिनी 65 पाणीपुरी. ती मला तर वाटतं वहिनीचीच टीम जिंकेल. आणि इकडे जीवा म्हणतो अगं ठोमेची बहीण असून आमच्या बाजूने बोल ना. इकडे पार्थ म्हणतो नाहीतर काय. म्हणते की अजिबात नाही तुमची टीम हारणार आहे, वहिनींचीच टीम जिंकणार आहे. दादा म्हणतात की यस. आणि इकडे मानिनी काकूंचं चाललं असतं की पटपट खाना ती एकटी लढते आणि जिंकते तरी. इकडे हे दोघं जण एकमेकांना खाऊ घालतात. आणि इकडे हिने पाणीपुरी खाल्लेली असते आणि हिला अचानक ठसका लागतो आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच जातं. इकडे तिला ठसका लागतो, सगळे म्हणतात पाणी देते. मानिनी काकू म्हणतात की मी मध घेऊन येते. इकडे पार्थ तिला ग्लासात पाणी ओततो आणि काव्याला प्यायला देतो. इकडे काव्याला पाणी देत असतो तर पार्थ म्हणतो की वर बघा. विक्रम दादा म्हणतात की अगं पाणी पी. इकडे या मानिनी काकूंनी मधही आणलेलं असतं आणि त्या म्हणतात की अगं मध चाट. काव्या म्हणते की नको काकू
आणि तरी त्यांनी मध चाटायला दिलं, पण हिचा ठसका काही जातच नसतो. काही केलं ना ठसका जात नसतो. आणि तेवढ्यात जीवा म्हणतो की दादा दादा एक 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 मिनिट आणि तो त्याच्या हातातनं ग्लास घेतो आणि थोडंसं पाणी घेऊन त्याच्या डोक्यावर थापतो. असं केल्यामुळे तिचा ठसका खूप हळूहळू हळूहळू कमी होत असतो आणि सगळेजण त्यांच्याकडे बघतच असतात की हे नक्की काय झालेलं असतं. आणि तेवढ्यात तिथनं ते ना नंदिनी येते. तिच्या डोक्यावर ते पाणी असं थप थप करतच असतो. नंदिनीला काहीच माहित नसतं, म्हणून ती म्हणते की काय झालं. आणि काकू म्हणतात की काही नाही अगं, ठसका लागला तिला. आणि इकडे बाबा म्हणतात की अरे वा जीवा, तुला हे कसं काय सुचलं एकदम. विक्रम काका म्हणतात पाणी बी प्यायली, मानेनी दिले, मधाचं चाटण बी चाटलं, का थांबत नव्हता तिचा. इकडे हे दोघं जण एकमेकांकडे बघतच असतात. विक्रम काका म्हणतात तू जो हा काय उपाय केला त्याच्याने अचानक थांबला तिचा ठसका. आणि काकू म्हणतात की जीवाच्या हातात जादू आहे म्हणायची. आणि इकडे पार्थलाही कळत नाही नेमकं काय चाललंय यांचं. आणि इकडे नंदिनीलाही कळत नसतं की नेमकं काय आहे ते. इकडे विक्रम दादा म्हणतात आपण कौतुक करे यांचं आहे, पण थोडा वेळ पाणी डोळ्यात पाणी यायची वेळ आली होती आपल्या. म्हणतो की काव्या नक्की बरं वाटतंय ना. काव्या म्हणते की हो. पण पार्थ म्हणतो की जीवा तुला कसं काय सुचलं रे हे. नंदिनी पण म्हणते की हो, हाच प्रश्न मला सुद्धा पडला आहे. हे तुम्हाला कसं काय सुचलं जीवा. नंदिनी म्हणते काय ना, जेव्हाही काव्याला ठसका लागतो डोक्यावर असं पाणी ओतून थोडं थोपटलं की ती शांत होते. हे आमच्या घरातल्यांना माहिती आहे, पण हे तुम्हाला कसं माहित जीवा. इकडे आता जीवाला काही सुचत नसतं की काय उत्तर द्यावं. तो थोडा गोंधळून पण जातो आणि म्हणतो की ते मी वाचलं होतं कुठेतरी की असं ठसका लागल्या डोक्यावर पाणी ओतलं की थांबतो लगेच ठसका. जीवा म्हणतो की सगळ्यांनी बरेच ऑप्शन ट्राय करून बघितले होते, म्हणून म्हटलं की हा एक उपाय करून बघावा. आणि इकडे काव्या काहीच बोलत नसते. ती फक्त हो हो असं नाही नाही असंच म्हणत असते. आणि इकडे नंदिनी म्हणते की अच्छा. मानिनी काकू लगेच म्हणतात की हे सगळं या गधड्यामुळे झालंय. पार्थ म्हणतो माझ्यामुळे कसं काय. मानिनी काकू म्हणतात की तू कॉम्पिटिशन वाढवतच गेलात ना. पार्थ म्हणतो की नाही, तू म्हणत होती पिऊ. आणि यांचं इकडे बोलणं चालू असतं. जीवा आणि काव्या हे दोघं परत एकमेकांकडे बघत असतात. हे त्यांचं तिकडे चालूच असतं. त्यांचं बहुतेक पाणीपुरीचा कॉम्पिटिशन वगैरे सगळं संपलेलं असतं, सगळं आवरलेलं असतं. आणि आता बघा इकडे वसू आत्या आणि ही रम्या ह्या दोघीही आत आलेल्या असतात. प्रेक्षकांना मलाही करमत नव्हतं की या दोघी नाही येत म्हणून मजा नाही येत. काहीतरी खोडी करायला तर पाहिजेत ना, पण आल्यात त्या. आणि आता ह्यांनी दरवाजा बंद केलेला असतो आणि ही दरवाजा परत वाजतो. आणि ही रम्या म्हणते की आता कोण आला आहेत. आता विचारतात की कोण आहेत. बाहेरून नंदीने आवाज देते की तुमची फजिती. आणि ही नंदिनी म्हणते हे घ्या, तुमच्या दोघींसाठी खास गाजराचा हलवा घेऊन आलेत मी, घ्या घ्या. आणि या दोघी शॉक होतात की हे असं का करते. इकडे रम्या म्हणते की नाही नाही, माझं डाएट आहे आणि आईला डायबिटीस आहेत त्याच्यामुळे आई गोड खात नाही. रम्या म्हणते की तुझ्या हातचं तर काहीच नको आहेत आम्हाला नंदिनी. आणि नंदिनी म्हणते अरे मग एक दिवस मोडा ना डाएट, दुसऱ्यांची स्वप्न कसं इझिली मोडतात. नंदिनी म्हणते की डाएट मोडणं तर एकदम सोपं आहे. नंदिनी म्हणती अहो एका खास कारणासाठी ना गाजराचा हलवा केला आहे. इकडे वसू आत्या काही बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते की तुम्हाला माहीतच नाही ना ते खास कारण कुठलं आहे. या दोघी एकमेकींकडे बघतात आणि त्यांना काही माहीतच नसतं. आणि इकडे नंदिनी म्हणते की डोंट वरी, मी आहेत ना अपडेट द्यायला. ही नंदिनी म्हणते की आपल्या आजींचा पिढीजात हार घरात आलाय. ह्या दोघी एकदम शॉक होतात आणि एकमेकींकडे बघतात. आणि ही नंदिनी धक्क्यावर धक्के यांना देत असते आणि म्हणते की तो हार मी घेऊन आलीये. आत्या म्हणतात की काय. इकडे रम्या म्हणते तू. आत्या म्हणतात की हे कसं झालं. नंदिनी म्हणती काय झालं, खुश नाही झालात. आणि इकडे या दोघी खुश होण्याचं नाटक करतात. आणि इकडे नंदिनी म्हणती अहो वसू आत्या, तुमच्या आईचा हार आहे तो. नंदिनी म्हणती मला तर वाटलं हार मिळालाय त्या क्षणी तुम्ही खुश व्हा. वसू आत्या म्हणतात मी तर खुशच आहेत, मी का खुश होणार नाही, हो की नाही ग रम्या. रम्याची पण फजिती होते आणि ती म्हणते हो हो आई. ही नंदिनी म्हणते की जाऊ द्या वसू आत्या, उगाच उसना हसू आणू नका हो चेहऱ्यावर. इकडे नंदिनी म्हणते की मला माहितीये त्या हाराचं तुम्हाला सोयर सुद्धा काही नव्हतं. इकडे वसू आत्या काही म्हणणारच तेव्हा नंदिनी म्हणते की जेव्हा या प्रकरणात अडकले होते तेव्हा जास्तच आनंद झाला होता तुम्हाला ना. नंदिनी म्हणते की पण एक लक्षात ठेवा वसू आत्या, जीवांचं हसू आणि या घराचा आनंद परत मिळवण्यासाठी मी काहीही करेल. नंदिनी म्हणते की ह्या घराचा आनंद हिरवण्यासाठी तुम्ही जरा जरी प्रयत्न केला तरीही मी तुम्हाला आडवी येईल हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. मी, जिव्हा, काव्या, पार्थ, बाबा आणि आम्ही बाकीची माणसं याच्याही वाट्याला जाऊ नका, नाहीतर तोंडावर पडाल. हे आपल्याला नंदिनीचं एकदम आवडलं, कारण तिला माहिती आहे की वसू आत्या काय चीज आहेत म्हणून. आणि ती वसू आत्यांना बरोबर तोंडावरच उत्तर देत असते.
रम्या म्हणते की अरे घ्या, हलवा खा, खूप छान झाला आहेत. आणि ती टेकवते त्या रम्याच्या हातात. आणि ही नंदिनी टोमणे मारायला काही सोडत नाही आणि म्हणते की तोंड कडू झालायत ना आता, मग गोड खावं माणसांनी. वसवात त्याला काही बोलूच देत नाही आणि त्यांना म्हणते की एन्जॉय आणि तिथून निघून जाते. आणि इकडे ही रम्या म्हणते की फार जीव गुंतलाय ना हिच्या नवऱ्यामध्ये आणि बहिणीमध्ये. ही रम्या म्हणते जीवाचं माहित नाही, पण नाही हिच्या बहिणीचं नाक कापलं ना, त्यांना रम्या शितोळे नाव सांगणार नाहीत मी. झोपले तरी काव्याचे आणि तिच्या बॉयफ्रेंडचेच विचार असतील माझ्या डोक्यात. वसुआत्या म्हणतात की एकदा त्या मुलाचं नाव कळू देत, मग मी काय करते ते. इकडे यांचं बोलणं चालूच असतं आणि बिचारा हा जीवा बघा, आता तो पाणी घेत असतो आणि ते पाणी वाहून खाली चाललेलं असतं आणि त्याला ते आठवतं की जेव्हा काव्याला ठसका जातो तर आपण तो उपाय केला. त्याला ते नंदिनीचंही बोलणं आठवतात. काय आहे ना, जेव्हा काव्याला ठसका लागतो तेव्हा तिच्या डोक्यावर पाणी ओसून असं थपथप लागणार की तिला लगेच बरं वाटतं. नंदिनी म्हणते की हे तुम्हाला कसं माहित जीवा. आणि इकडे तो पाणी ओतच असतो, ते पाणी खाली वाहत जात असतं. आणि बघा प्रेक्षकांना, आता तिथे काव्याही आलेली असते आणि तिथे काव्या जवळ येऊन म्हणते की लक्ष दिलं नाहीत ना तर वाहून जाईल सर्व. लगेच जीवा तिच्याकडे बघतो. जीवाचं लक्षात येतं आणि लगेच तो कपडा घेतो आणि ते पुसतो. आणि इकडे नंतर काव्या म्हणते की जीवा, का थापलंस पाणी माझ्या डोक्यावर, तुला कळतंय का त्याच्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकला असता. काव्या म्हणते ठरलंयत ना आपलं, आपण मूव ऑन झालोय, आपलं भूतकाळ आपण मागं सोडलेत, पण मग त्या सवयी का नाही सुटत आहे. इकडे जीवा म्हणतो की एकाच घरात राहतो आपण, कशा सवयी सुटणार. इकडे जीवा म्हणतो की तू तिथे ठसक्याने धडफडत बसणार आणि मी माणूस म्हणून बघत राहिला असतो का, करायला नको होतं. म्हणतो त्यापेक्षा मला जे वाटलं ते मी केलं. जीवा म्हणतो मी जे केलंस तू नंदिनीची बहीण आणि माझ्या मोठ्या भावाची बायको या नात्याने केलं, दुसरा काहीही अर्थ नव्हता. इकडे काव्या म्हणते की दुसरा कोणी काहीही अर्थ काढू नये म्हणूनच बोलते मी जीवा. ठसका थांबला आणि नंदिनी ताई बाहेर आली. तिने तुला काय विचारलं हे लक्षात आहे ना. काव्या म्हणते की फॉरेन माझ्या डोक्यात विचार येऊन गेला की नंदिनी ताईला डाऊट आला की काय. काव्या म्हणते की ठसक्यामुळे माझी तडफड झाली ती वेगळी, नंदिनी ताईच्या प्रश्नामुळे माझा श्वास थांबला होता जीवा. इकडे जीवा म्हणतो की माझाही श्वास थांबला होता. काव्या म्हणते की म्हणूनच सांगते नंदिनी ताईची लहान बहीण येऊन सुद्धा माझी मदत करायला येऊ नको. आणि काव्या म्हणते की देव नको रो, भविष्यात नंदिनी ताईने हे तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मनाचे खूप तुकडे होतील. विचार कर जीवाला पण तिचं हे बोलणं बरोबर वाटतं आणि तो म्हणतो की तू करेक्ट बोलतेस. आणि इकडे काव्या म्हणते की सगळं खूप छान चाललंय रे, आय मीन. इकडे काव्या म्हणते तूही आता छान सेटल होतोयस नंदिनी ताई बरोबर. काव्या म्हणते की मी सुद्धा पारचा विचार करायला लागली आता. आणि काव्या म्हणते की हे जे काही चांगलं चाललंय हे आपल्या पास्टमुळे बिघडायला नको जीवा. जीवा पण म्हणतो की नाही बिघडणार, आपल्या भूतकाळातला कोणताही पुरावा शिल्लक नाही. जीवा म्हणतो की फार्म हाऊस मध्ये जे पुरावे होते ते सगळे त्या काकाने नष्ट केले, ते त्यांनी तो सीन तिथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. जीवा म्हणतो त्यामुळे आता काहीच उरलेलं नाही, आता आपल्यातही काहीच उरलेलं नाहीये. पण मागचा नाही पुढचा विचार करूया. दोघंही किती समंजस आहेत बघा. दोघेही आता एकमेकांना मूव्ह ऑन व्हायला लावता आहेत आणि तेही अगदी खरं आहेत, कारण नंदिनीचं पण जीवावर प्रेम आहेत आणि पारचं पण काव्यावर प्रेम आहेत. त्यासाठी ह्या दोघांनाही मूव्ह ऑन होणं गरजेचंच आहे. एकमेकांना सांगतात आणि इथेच या मालिकेचे एपिसोड संपलो. प्रेक्षकांनो, मला माहिती आहे की आजचा एपिसोड तुम्हाला खूप जास्त आवडलेला असणार, कारण आजचा एपिसोड होताच तेवढा धमाल. आणि नंदिनीने जे वसुआत्यान त्यांना जे उत्तर दिलं ना त्यावरनं तर अशी मज्जाच आली ना की विचारायलाच नको. बघूया आता आपण ह्या मालिकेचा एपिसोड इथेच संपतो. आपण बघूया आता उद्याच्या भागात काय दाखवलं आहे ते. नंदिनी म्हणते की तुम्ही जीवा आहात, जी लोक तुम्हाला आता नावं ठेवतायत ना तेच लोक अभिमानाने तुम्हाला त्यांच्यात घेते. इकडे ही रम्या रडतच असते आणि म्हणते बघितलं काही काव्य आणि पार्थ यांचं मोडायची संधी आली आपल्याकडे आणि ती काहीतरी फोनमध्ये दाखवत असते. आणि इकडे ही काव्या पार्थवर चिडते. काव्या म्हणते की तुमच्या नादात मी नेहमी गोंधळ घालते, आता एवढ्या सगळ्या क्रीमचं काय करायचंय मी. पार्थ म्हणतो की द्या मला, मी लावतो. आणि माहित नाही की ही काव्याच का त्याला क्रीम लावत असते. आणि इथेच या मालिकेचा म्हणजे उद्याच्या भागाचा प्रोमो सुद्धा संपलेला आहे. प्रेक्षकांनो, आजची मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.